मित्रांनो, माणूस हा कामानं ओळखला जातो, जन्मानं नाही. आणि शेतकरी हा कष्टाने ओळखला जातो. मी आज ज्या ठिकाणी आलेलो आहे ते 2 एकर शेती, ज्यामध्ये टमाट्याचं पीक एका शेतकऱ्याने घेतलं आणि आपलं आयुष्य बदललं. खरं तर हे आयुष्य बदलण्यासाठी एक जिद्द, एक चिकाटी आणि त्याचसोबत एक मेहनत असते. आणि मग अशा शेतकऱ्याने ही जी काही मेहनत आहे कशा पद्धतीनं केली, त्यांच्याच शब्दात आपण या ठिकाणी आणि त्यांच्याच अनुभवातून जाणून घेणार आहोत. खरं तर पीक कोणचंही असो, परंतु ते पीक काढण्यासाठी जी मेहनत लागते ती घामाच्या आणि कष्टाच्या माध्यमातून पुढं आल्याच्या नंतर कुठंतरी उत्पादन जे शेतकऱ्याला पाहिजे असतं ते मिळतं. अशाच एका शेतकऱ्यानं स्वतःची जिद्द पणाला लावली आणि 2 एकर टमाट्याच्या माध्यमातून आपली आर्थिक परिस्थिती बदलली. आणि मग ही परिस्थिती बदलत असताना एकीकडे शेती, दुसरीकडे संसार आणि त्याच्या पलीकडे हे जाऊन हे कष्ट कशा पद्धतीने केले आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार. 0 to Hero या यूट्यूब चॅनलमध्ये कल्याण जुळे सर आपलं खूप खूप स्वागत आहे. मला तुमच्याकडून हा प्रवास जाणून घेण्याच्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं जे काही बालपण आहे ते बालपण कशा पद्धतीने गेलेलं आहे? हे असंच आता ह्या पद्धतीनेच गेलेलं आहे. आता कसं आहे, आम्हाला तर आम्ही 4 जण भावाचं कुटुंब आहे आमचं. बर. तर त्या कुटुंबामध्ये आमच्या तिन्ही बांधूला आमच्या उत्पन्न निघायचं, मला काय उत्पन्न निघत नसतं. बर बर. मग मी काय केलं, त्यानंतर 2 वर्ष बीडला जाऊन राहिलो. तिथं पण मला साथ मिळली नाही कशाची. बर बर. म्हणजे परत आलो तुमच्या गावातून बीडला सुद्धा गेलं? हा, बीडला सुद्धा शहराच्या ठिकाणी गेलं, पण तिथं सुद्धा साथ मिळली नाही काय. परत माघारी आलो. नंतर एका बंधूची जमीन वाट्यानं केली. बर. पण ती बी 1 वर्ष वाट्यानं आमचं काय जमलं नाही. त्यांना म्हणलं आपलं कसं, तुम्ही बोलण्याच्या नादामध्ये तुझं माझं वाकडं येण्यापेक्षा आपली ठरवूनच द्या. बर बर. 2 रुपये तुम्हाला काय घ्यायचे ते आमच्याकडून घ्या आणि एकदम आम्हालाच द्या. मग अशा पद्धतीत त्यांची जमीन केली. आणि कुठं साथ मिळणार नाही म्हणून वैतागून एक वेळेस म्हणलं आपण 2 एकर एकच काहीतरी माल घ्यायचा. मग मी तंबाटे घेतले. मिळलं तर मिळलं, नाही तर नंतर ऊस तोडायला जाऊ आपण. हे पर्याय शोधला. आणि म्हणजे बघा, तुम्ही एक हिंमत दाखवली. आणि मुळात शेतकऱ्यामध्ये तशा पद्धतीची हिंमत आहे. कारण पाऊस असो नसो, तो त्याच्या हिमतीच्या माध्यमातून तो शेतामध्ये पीक घेत असतो आणि हे आपण पाहिलेलं आहे. आणि शेतकऱ्याचं कष्ट करायची हिंमत असते. पाऊस आला, पाणी आलं तरी ते काय ते त्याच्यामध्ये समाधान मानणारा हा तो शेतकरी आहे. खरंय ते. परंतु तुम्ही हे 2 एकर मध्ये जे टमाट्याचं आज पीक घेतलेलं आहे, खरं तर हे टमाट्याचं पीक तुम्ही खाली बसून पाहू शकता की चांगल्या पद्धतीने आज आलेलं आहे. जवळपास हे पीक किती दिवसाचं आहे? हे पीक आहे बघा जवळपास 70 ते 75 दिवसाचे. 70 ते 75. म्हणजे लावल्यापासूनचे 70 ते 75 लावल्यापासून 70-75 दिवसात तोडा येतो समजा. म्हणजे आता तुमचा पहिला तोडा कितीचा झालेला आहे? हा पहिला तोडा सुरुवातीला निघाला बघा 70-80 कॅरेट निघलं 2 एकर मध्ये पहिल्या तोड्याला. नंतर ह्याला जो भाव आहे तो कशा पद्धतीने होता? समजा त्या टायमाला होता 200-250 रुपये कॅरेट न जात होता. सुरुवातीला चालू झालं तो टायमाला. म्हणजे आता वाढत वाढत पुन्हा 1000 रुपयानंतर गेला कॅरेट. हो, एक कॅरेट. नंतर आता उतरत अजून आला 700-800 रुपयापर्यंत आहे आता. म्हणजे भाव त्या कालावधीमध्ये तो पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो, हे आपण पाहिलं. परंतु हे पीक जे आहे, जे आपण आज पाहतो आहोत, हे चांगल्या पद्धतीचं. आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये हे अशा मालाला चांगल्या पद्धतीचा भावही लागत. आणि हे आपली व्हरायटी सर ती 6 असल्यामुळं दुसऱ्यापेक्षा आपल्याला 100 रुपयाने भाव कॅरेटला जास्त मिळत गेला. बर. आपल्या शेजारी आता आपल्या गावामध्ये बी आहेत, त्यांना आर्यमान लावलाय, कोणी दुसरी जात लावली. पण त्या जातीपेक्षा आपल्या ह्या 6 जात आहे ना, याला 100 रुपये रेट
कॅरेट गणित वाढत चालला, अजून अजून पण वाढतच आहे. आता बघा तुमच्याकडे मी पाहिलंय की तुमची स्वतःची गाडी का किराया? नाही, स्वतःची गाडी. स्वतःची गाडी. आणि ड्रायव्हर म्हणून बी काम करतो, स्वतःचीच गाडी, आपण सगळं आपलं करते. आणि गाडी पण आपल्याकडे पैसा नसताना ते दुसऱ्याचे पैसे वसने पासने घेऊन आमच्या बंधून घेऊन दिलेली. बरं, ते हप्ते फिडून आपलं तानातानामध्ये आपलं हे केलेलं आहे. बघा आता तुम्ही दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, काम करत असताना कधी कधी आर्थिक अडचणही आलेली आहे भरपूर. या पद्धतीनं तुम्ही म्हटलात की गाडी जी घेतली ती दुसऱ्याकडून पैसे घेऊन, परंतु आज तुमच्याकडे हे जे काही पीक दिसतंय, हे पीक घेण्यामागचं कारण नेमकं काय असं? कारण म्हणजे असंच आम्ही समजा वैतागून गेलो, कुठं सहकार्य व्हाय ना कशानेच, म्हणून सहकार्य नाही झाल्यामुळे म्हणलं असंच म्हणलं आता जिद्द धरली, आपण एक काहीतरी केल्याशिवाय सुधारणार नाहीत, म्हणून 2 एकर तंबाटी लावलं. आता बघा पीक, मग हे पीक घेण्याच्या अगोदर कोणाशी विचारपूस? नाही, कोणाशी विचारपूस नाही. स्वतःच्या हिमतीवर जे होईल ते होईल, आपण पीक लावायचं म्हणजे लावायचं. आणि 1 रुपया नसताना भांडवल केलं हे. मग तुमच्या आमच्या असेच मित्र कंपनी कोण पैसे घेऊन ह्याला पर्वता केली पर्वत्याची, आणि त्याच्या जीवावर चाललो हे. मग तेच आज मला समाधान वाटायला आलं. मित्र कंपनीला बी अजून मला त्यांना सहकार्य केल्यामुळे अजून मोठे पण मला वाढलं. खरंय, कारण कोणाची तरी साथ ही असतेच. आणि जोपर्यंत कुटुंबाची साथ मिळत नाही तोपर्यंत माणूस मोठा होऊ शकत नाही. बरोबर. आज तुमच्या घरी तुमचे वडील असतील, तुमची मुलं असतील, तुमची पत्नी असेल, यांची साथ तुम्हाला भरपूर आहे. त्यांची साथ. कधी कधी असं वाटलं नाही की हे काहीतरी आपल्या मागे लावले, असं कधी म्हणले नाही? कधीच म्हणले नाही. म्हणजे तुमच्या एका पुरुषाच्या मागे जसं म्हटलं जातं की एका स्त्रीचा पुढे जाण्यामध्ये मोठा हात असतो, तसा तुमच्या पत्नीचा तुमच्या पाठीमागे हात आहे. आणि हे सर्व करत असताना ज्या पद्धतीने आता मी पाहितले, ही 2 एकरची जवळपास शेती आहे आणि याच्यामध्ये हे टमाटर भरलेले दिसतंय सध्या. पहिला जो काही तोडा आहे तो तोडा आणि आताचा तोडा याच्यामध्ये काही फरक वाटतो? आहे ना, फरक आहे ना. पहिला तोडा एकदम माल असा फुगलेला होता, आता थोडा साईज लहान झाली. बरोबर. आणि पहिला माल बी जास्त होता, थोडा तोडल्यामुळे कमी दिसायला. परंतु हा माल जवळपास पहिल्या तोड्यापासून ते किती कालखंडापर्यंत चालतो? आता पहिल्या तोड्यापासून कमीत कमी 15-20 तोड होते बघा शेवट. असं म्हणजे किती लाखापर्यंत जाऊ शकतो हे? आता हे कमीत कमी, आता माझा हिशोब बघा, कमीत कमी 20 लाखापासून द्यायला पाहिजे. म्हणजे 2 एकर मध्ये. आणि किती महिन्यामधलं हे? हे 3 ते 3.5 महिन्यामधलं पीक आहे म्हणायचं, लावल्यापासून संपेपर्यंत 3-3.5. याच्यामध्ये खर्च काय नेमका किती पर्यंत गेला? आता खर्च गेला नाही याच्यात, कमीत कमी 4.5-5 लाखापासून गेला. 5 लाख म्हणजे 15 लाख निव्वळ नफा आहे तुम्हाला. म्हणजे कष्ट तर आहेतच, बायाचं मंजुरी त्यातून जाणार आहे. पण हे असा सुरुवातीला केलाच खर्च तेवढा आहे, 5.5 लाख 6च्या आसपास जाईल. म्हणजे 6 लाख असू द्या ना, परंतु 3 ते 3.5 महिन्यामध्ये 2 एकर मध्ये तुम्ही असं काय कोणतं पीक घेणार आहे? नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं हे पिकाची जी काही लागवड आहे त्या केलेली आहे, आणि आपण बघू शकतो हे पीक अजूनही त्या पद्धतीचं भरपूर माल आहे. आणि तुम्ही जसं म्हणलात की अजून किती तोडे होते ना अंदाजे ह्याचे? अजून 5-6 तोडे व्हायला पाहिजे. 5-6 तोडे. बघा तुम्ही या ठिकाणी हे सर्व असताना सुद्धा रोप लावल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत हा जो काही खर्च आहे तुम्ही सांगितला, याच्यामध्ये फवारणी आली असेल. फवारणी आली. आता दुसरीकडे मला तुम्हाला विचारायचंय की आता पावसाळा ठीक आहे, परंतु मग ज्यावेळेस तुम्ही याच्या अगोदर पीक घेत लागवड केली त्यावेळेस मग पाण्याचे वगैरे काय? पाण्याचे वगैरे काय, थोडं पाणी होतं विहिरीमध्ये, थोडं पाणी होतं, अर्ध्यापासून पलीकडे लावली होती, ते पाणी संपून गेलं. बर. मग तिथून अलीकडे इकडे लावायच्या वेळेस पाणी नसल्यामुळे आम्ही जर थोडा स्टॉप केला. नंतर निसर्गाने साथ दिली. म्हणजे निसर्गाने साथ दिल्यामुळे ह्याला मल्चिंग हातरलं आणि मल्चिंग वर त्या निसर्गावर समजा, आणि ते पीक आज भरलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे दिसतंय निसर्गामुळे चौकून साथ मिळली. पांडुरंगाची बी साथ आहे. खरंच आहे. आणि कारण पांडुरंग अशाच लोकांना साथ देतो की जे की कष्ट करतात, मेहनत करतात. कारण देरे हरी पनगावले असं काही नसतं. तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करायची म्हणल्यानंतर मेहनत असते. जो काही घाम आहे त्या घामाच्या माध्यमातून मिळालेला जो काही पैसा तो तुमच्या चेहऱ्यावर आनंद देणारा असतो. कारण बऱ्याच वेळेस तुम्ही जसं म्हटलं की मला मित्रानं सहकार्य केलं, मित्रानं सहकार्य केल्यामुळे आज मी इथपर्यंत आलो. परंतु हे करत असताना सुद्धा असं कधी वाटलं नाही की आपल्याला
की आता इथून पुढे दुसरं काहीतरी डोक्यामध्ये नवीन कल्पना? आता नाही, आहे ना, नवीन कल्पना आहे ना, अजून दुसरं आता ह्याच्यावर नवीन कल्पना, आता कारले किंवा दोडके घेण्याची कल्पना ह्याच भागावर घ्यायची. ह्याच भागावर. म्हणजे अजून हा किती दिवसापर्यंत चालणार? लयत चलन बघा, आता एक 15-20 दिवसापर्यंत क्लास होता म्हणजे. आणि 1 दिवसाआड पुन्हा तोडणी यायची. म्हणजे तुम्ही आता हा जो माल आहे तो तुम्ही स्वतः विकायला घेऊन जातात की? नाही, स्वतःच विकायला घेऊन जातो. म्हणजे डायरेक्ट आडतीवर घेऊन जातात. नारायणगाव, कन्नड या मार्केटला जातो. मग आपण आपला माल आपणच खरेदी करायचा. म्हणजे स्वतःच पिकवलेलं स्वतःच विकलं. त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला दुसऱ्याला कुठं दलाली वगैरे द्यायचा काही प्रश्न राहत आणि जे काही प्रॉफिट मिळेल ते स्वतःला मिळेल. बरोबर. म्हणजे कष्ट आपण करतो आणि दलाली कशाला दुसऱ्याला द्यायची. या माध्यमातून तुमचं याबद्दल खूप खूप स्वागत आहे. कारण मी आतापर्यंत असे काही शेतकरी पाहिलेले आहेत की पिकं काढतात परंतु ते कुणाच तरी देतात. परंतु ते तुम्ही याच्या पलीकडे जाऊन मला खूप बरं वाटलं हे. कारण बऱ्याच वेळेस काय असतं, कारण आपण मेहनत करायची आणि त्याचा कोणीतरी मोबदला खायचा हे आता नको वाटायला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन याच्यावर रोगराई असेल, हे असेल, मग याचं कसं काय केलं मग त्या कालखंडामध्ये? आता रोग राहिला कसं आहे, आता आमचं बासाचं स्वतः कृषी ह्याच्यामध्ये हे ना त्यांचं, तर ते असल्यामुळे आम्हाला कसं आहे, त्यातून त्यांना थोडीफार त्यांना सहकार्य केलं. असं ना, तर पैसे पाणी नसते तरी मामा मी आहे, तुम्हाला काय करायचंय आल्यावर द्या तुम्ही. आल्यावर द्या असं म्हणून त्यांचं बी सहकार्य भरपूर राहिलं. आणि आपल्याला रोग राहिला त्यांना प्रत्येक 8-10 दिवसाला चक्कर मारल्यामुळं रोगराई काही येऊन दिली नाही त्यांनी. ते बी सहकार्य आपल्याला त्यांना भरपूर झालं आपल्याला त्यात. आणि पिकं ही चांगलं आहे. म्हणजे असं काही येलं मी बघतोय आता मार्केटमध्ये बरेचसे जे काही टमाटे आहेत त्याच्यावर डाग पडलेले आहेत. परंतु तुमच्या इथं असलेले हे जे काही टमाटा आहे आता या ठिकाणी पाहिलेले, हे टमाटा असेल किंवा हे असेल, तर हे टमाट्याला कुठं डागच नाही. म्हणजे हा जो माल आहे, कधी कधी एवढंही पाहिलंय मी की असे काही टमाटे आहेत की इतके डाग काळे भंगार दिसतात. बरोबर आहे ना. परंतु आपल्या याच्यावर डागच नव्हता सर, आता तरी थोडा दिसतोय. इथून पाठीमागं तर मार्केटला गेलं का तर व्यापाऱ्याने गाडी बघितली तर आपली गाडी सोडली नाही. असं ना, म्हणजे ते माल बघितला की लगेच घेऊन टाकत होती. असं म्हणजे मी बघतोय ना, आता हे भरलेले जे काही कॅरेट आहे त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. परंतु ह्या कॅरेटच्या माध्यमातून हा जो माल निघतोय याच्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. कारण येणाऱ्या कालखंडामध्येही मी तुमची दुसऱ्या एका वेगळ्या पद्धतीने मुलाखत या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी तुमचं जे कुटुंब आहे त्याची तर साथ आहे, वडिलांची साथ आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं जो काही वारका म्हणजे पांडुरंगावर जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर उठून किंवा जी काही खुलून म्हणतो ती दिसते आहे. तो भाव हा सगळ्याच्या मनात असावा असं मी म्हणतो. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे की तुम्हाला पैसा मिळतो, सगळ्या गोष्टी होतात, परंतु असेही काही शेतकरी मी पाहिलेत की शेती म्हटलं की नाक मुरटताना दिसतात. परंतु अशा वेळेस तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगाल की मेहनत करायला सांगणार ना, असंच कष्ट करा, कष्टाला फळ आहे. मग प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोय ना, कष्ट करा आणि मी जसं करतो असं तुम्ही पण करा. संगत आपण गेलो म्हणजे कसं होतं, एकमेकाच्या नादाने शेतकरी चालले म्हणजे आम्हाला बरं वाटतं. खरंय ते. आणि एखाद्याचं काहीतरी वाईट होऊ नये म्हणून चांगलं सांगत चालायचं. खरंय. म्हणजे शेतकऱ्यांना अजून काय तुम्ही वेगळा संदेश देऊ या ठिकाणी इच्छितात का? कोणता? की येणाऱ्या कालखंडामध्ये जर तुमची मदत लागली तर तुम्ही मला निश्चित विचारू शकता वगैरे. बरोबर ना, विचारू शकतात ना. कारण हे टमाट्याचं जसं पीक घेतलंय तसं येणार. आणि बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की ग्रुपिंग जी काही शेती करतो, एकत्रित येऊन जी काही शेती करतं, कारण जो माल आहे तुमच्याकडे जास्त प्रमाणात असलं तर तुम्ही ज्यावेळेस विकायला बाहेर पडता त्यावेळेस त्याच्याकडे पाहून जे काही मार्केटवाले आहेत ते तुमच्याकडून खरेदी करू शकतात आणि जास्तीचा भाव सुद्धा त्या देऊ शकतात. कारण तुमच्याकडे त्या पद्धतीचा त्या प्रतीचा माल आहे. बरोबर. म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीची शेती आम्ही तुमच्याकडून अपेक्षित करत आहोत. ही शेती ज्या पद्धतीने आज तुम्ही केली आहे, एक वेगळ्या पद्धतीचं नाव ही कल्याण जुळे सर तुमचं यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, आज आपण फक्त टमाटच नाही तर या टमाटाच्या माध्यमातून एका शेतकऱ्याचं कष्ट एवढंच काय तर जो काही घाम आहे तो घाम या सोन्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे. आपल्याला ही मुलाखत आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच
जुळे सरांशी संपर्क करायला सुद्धा त्या ठिकाणी विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर टाकणारच आहे, कारण टमाट्याचीच फक्त शेती नाही, हा फक्त 2 एकरचाच प्लॉट नाही, तर ही मेहनत आहे आणि ही मेहनत मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तोपर्यंत मी जुळे सर तुमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो.